घरात लहान मुलं असली, की मग त्यांना खायचं खूप नाद असतो. काही-काही वेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्यांना खाव्या वाटतात आणि जास्त करून तर लहान मुलांना चिप्स खूप आवडतात पॅकेटचे आणि पॅकेटचे चिप्स हे लेकरांसाठी एवढे व्यवस्थित नसतात. पण हट्ट करतात म्हणून आपण कधी-कधी पुरवतो पण आणि शक्यतो हर वेळेस पुरवणं हे बी आपल्याच्याने शक्य होत नाही. कारण कधी काय मागताल काही गॅरंटी नाही आहे. म्हणून मग आज आपण घरी ट्राय करायचं आहे. चिप्स बनवणार आहे मी. तसे तर उन्हाळी पदार्थ आमच्याकडे असतात. पण तरी पण आता हे झटपट होतात म्हणून ट्राय करायचे आहेत. ह्याची थोडीशी टेस्ट वेगळी लागते आणि जे आपण उन्हाळ्यात बनवतो चिप्स, त्याची थोडीशी प्रोसेस पण वेगळी असते. त्या प्रोसेसला वेळ पण लागतो आणि ते टिकतात पण. हे नाही टिकणार. हे 8 ते 1 दिवस तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता तुम्हाला जर असं बनवायचं असेल तर. पहिले बटाट्याची साल वगैरे काढून घ्यायची आणि खिसणी असेल तर खिसणी, नाहीतर मग तुम्ही असं चाकूच्या साहाय्याने पण त्याचं कट करून घेऊ शकता. असं आपले गोल-गोल स्लाइसेस आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. मी असे घेतलेले आहेत. आणि मग मस्तपैकी त्याला धुवून वगैरे नाही घ्यायचे. बटाटा पहिलेच धुवायचा आहे. आता कट केल्याच्या नंतर धुवायचा नाही आहे आपल्याला. त्याचं छान कट करून घेतलेलं आहे. मी 2 प्रकारे कट केलेले आहेत. असंच ट्रायल म्हणून. कढई ठेवलेली आहे गॅसवर. कढई ठेवली त्याच्यात मस्त तेल टाकून घ्यायचं आणि आपल्याला हे डीप फ्राय करायचं आहे. त्याच्यामुळं तेलाची क्वांटिटी थोडी जास्त घ्यायची आणि मग जे आपले बटाटे आहेत कट करून घेतलेले, एक-एक बटाटा त्याच्यात सोडून घ्यायचा तेलामध्ये आणि गॅस थोडा कमी ठेवायचा, मीडियमच ठेवायचा, जास्त फुल गॅस नाही करायचा आणि मग त्याला मस्त आपण तळून घ्यायचं आहे. छान त्याचा कलर चेंज होईपर्यंत. थोडंसं लाल वगैरे झाला तरी चालतो आणि थोडंसं तुम्हाला जर नको हवं असेल तर तुम्ही थोडंसं गोल्डन वगैरे झाला की तुम्ही गॅस वगैरे बंद करून घेऊ शकता. मी थोडंसं लाल करून घेणार आहे. छान लागतात आणि थोडे जास्त क्रिस्पी होतात. आपण जर त्याला जास्त वेळ समजा तळून घेतलं आणि गॅस कमीच ठेवायचा. गॅस कमी ठेवल्याच्या नंतर पूर्ण आतपर्यंत क्रिस्पी होतात ते. आता हे असे ह्या प्रकारे एक बनवले होते मी आणि मग नंतर थोडेसे अजून डीप फ्राय केले. थोड्या वेळाने परत फ्राय केलं. एक वेळेस काढून घेतलं. नंतर आता ते छान क्रंची झाले आहेत. जसे आपण पॅकेटचे आणतो तसे. कलर थोडासा चेंज आहे आणि अशी आपली साधी सोपी रेसिपी होती. तुम्हाला जर उपवास वगैरे असेल किंवा तुमची मुलं जर दुपारचं वगैरे हट्ट करत असतील, तर दुकानावर जाणं शक्य नसेल, तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि रेसिपी कुठून बघताय हे पण कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या रेसिपी ब्लॉगमध्ये. बाय.